ते म्हणजे कसं ते अपलोड करून पाठवायला लागतं ना, त्यामुळे ते राहतंय. आपलं ॲटम मॉलिक्यूल न्यूक्लिआय चाललं होतं ना, ते सुरू केलं होतं. पुस्तक दिसतंय? हे आपलं परवा झालं होतं कम्प्लीट. रिलेशनशिप बिटवीन मास अँड नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे समजा 1 ग्रॅम एखादं कंपाऊंड तुझ्याकडे आहे किंवा 1 ग्रॅम एखादं केमिकल तुझ्याकडे आहे, तर त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील त्याची, हे शोधून काढणं किंवा ह्याचं रिलेशन म्हणजे मास. कधी बाहेर बाजारात जातो का भाजी बिजी आणायला किंवा काही, कधी आई सांगते का आणायला काही? कधी कधी. काय आणतोस, काय प्रकार, काय म्हणजे काय काय घेऊन येतोस? ब्रेड, दूध आणि कधी कधी भाज्या, कधी कधी कोणी नसलं तर. केळी आणतोस कधी? हो. केळी किती आणतोस? 1 डझन नाही तर अर्ध. 1 डझन ना? 1 डझन म्हणजे किती? 12. बरोबर आहे. म्हणजे तू केळी मागताना 1 डझन मागतोस, बरोबर आहे, पण ग्रेप्स मागताना 1 डझन मागत नाहीस. नाही ना? ती किती मागतोस? ते केजी मध्ये. केजी मध्ये, बरोबर. हाफ केजी, 1 केजी, किंवा 250 ग्राम असे मागतोस, बरोबर. केळी आपण कधी, म्हणजे आजकाल केळी पण केजी मध्ये मिळतात, पण जनरली केळी डझन मध्ये मिळतात. नंतर ग्रेप्स किंवा अगदी शुगर आणायला गेलो किंवा राईस आणायला गेलो, काही आणायला गेलो, गहू आणायला गेलो, भाजी कुठली आणायला गेलो, तर ती नेहमी केजी मध्ये मिळते, म्हणजे वेट करून मिळते. किंवा जर समजा आपलं पालेभाजी कुठली आणायला गेलो, तर जुड्या असतात त्याच्या, आहे ना, 1 जुडी 2 जुडी अशा आणतो. म्हणजे प्रत्येक वस्तू मेजर करायचं काहीतरी क्रायटेरिया ठरलेला असतो, है ना. किंवा आंबे पण आपण डझन मध्ये आणतो ना, 1 डझनची पेटी, 2 डझनची पेटी असे आंबे आणतो. आजकाल किलो मध्ये पण मिळतात आंबे, पण तरी 1 डझन 2 डझनची पेटी असंच आपण, किंवा 4 डझनची पेटी असे आंबे आणतो. म्हणजे प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळ्या. तुला एक गंमत सांगू? तोंडली माहिती का? तोंडली खाल्ली भाजी तोंडलीची? ऐकलंय, म्हणजे ऐकलंयस. मला नाही आठवत खाल्ली का. आम्ही लहान होतो ना तेव्हा, आता शेकडा म्हणजे 100 आहे ना, शेकडा म्हणजे 100 असं, किंवा 100 थिंग्स म्हणजे शेकडा. तर आमच्याकडे शेजारच्या गावातनं, छोट्या खेडे गावातनं ते तोंडली विकायला यायच्या. तर त्यांचे 100, त्यांचा शेकडा म्हणजे किती? 110 तोंडली म्हणजे 1 शेकडा. म्हणजे ते त्यांचं काहीतरी लॉजिकच वेगळं होतं. मग त्यांना सांगितलं अर्धा शेकडा दे, तर त्या 55 द्यायच्या. त्यांना मापता पण यायचं नाही. त्या काय कसं करायच्या, एका हातात 3 तोंडली, दुसऱ्या हातात 2 तोंडली, असं 5, आणि असं 11 वेळा मोजायच्या. म्हणजे 1155 म्हणजे तो हाफ शेकडा झाला. त्यांना काही शिकलेल्या वगैरे नव्हत्या त्या, पण तरी त्यांचं असं लॉजिक होतं की 110 तोंडली म्हणजे 1 शेकडा असं. म्हणजे प्रत्येक गोष्ट मेजर करायचं काहीतरी एक वेगळं हे असतं, क्रायटेरिया असतो. तसाच केमिकल मध्ये किती पार्टिकल्स आहेत किंवा केमिकल किती आहे एखादं, ते मेजर करायचा पण एक क्रायटेरिया आहे. आपण जेव्हा फंडामेंटल क्वांटिटीज बघितल्या ना, बेसिक क्वांटिटी बघितल्या, कुठल्या बघितल्या, लेंथ, टाइम, टेम्परेचर, तिथे एक आपण क्वांटिटी बघितली, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आणि मी तुला म्हटलं होतं की अमाऊंट ऑफ सबस्टन्स बद्दल मी तुला नंतर सांगेन. ल्युमिनस इंटेन्सिटी तर आपल्याला केमिस्ट्रीत काय लागत नाही. आपण इलेक्ट्रिक करंट,
टाइम, टेम्परेचर, लेंथ, मास असं सगळं बघितलं. त्यात एक बघितलं अमाऊंट ऑफ सबस्टन्स, आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स इज मेजर्ड इन मोल, MOLE, आणि त्याचा सिम्बॉल आहे MOL. म्हणजे जसं केळी आपण डझन मध्ये, आंबे आपण डझन मध्ये मोजतो, तसं कुठलाही अमाऊंट ऑफ सबस्टन्स हा मोल मध्ये मोजतात. तर तो आता म्हणजे काय हे आपण बघूया. हे सगळं जे आहे ना, हे इंट्रोडक्शन हे तू वाच. हे आता आपण नाही वाचलं तरी चालेल, मी तुला सांगेन. मोल म्हणजे काय? अ नंबर युनिट. मास ऑफ एन ॲटम और मोलिक्यूल इज अन इम्पॉर्टंट प्रॉपर्टी. आता हे मास, ॲटमचं मास कशावर डिपेंड असतं? तर ॲटम मध्ये काय काय असतं? ॲटम मध्ये असतं न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये असतात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, आणि न्यूक्लियसच्या बाहेर असतात इलेक्ट्रॉन्स. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे न्यूक्लियस मध्ये असतात त्यांना काहीतरी मास असतं. त्या दोघांचं मास ऑलमोस्ट सेम असतं. म्हणजे आपण ज्याला डाल्टन म्हणतो, किंवा 1.0086, 1.0078 असं त्यांचं थोडासा फरक असतो फक्त मास मध्ये, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या. इलेक्ट्रॉनचं मास खूप निग्लिजिबल असतं, 0.0055 डाल्टन वगैरे इतकं कमी असतं, आणि ग्रॅम मध्ये बघायला गेलं तर ते खूपच कमी असतं. मग ह्याच्यातली मॅसिव्ह पार्टिकल कुठली आहेत? तर मॅसिव्ह पार्टिकल आहेत प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, विच आर देअर इन द न्यूक्लियस. मग त्या दोघांचं जेवढं मास असेल एखाद्या ॲटम मध्ये, तेवढं त्या ॲटमचं मास असं साधारण कन्सिडर केलेलं आहे. आणि कन्व्हिनियन्स साठी म्हणजे 1.0078 आणि 1.0086 डाल्टन हे मास, म्हणजे असं त्याचं पुढचा फ्रॅक्शन कन्सिडर करायच्या ऐवजी 1 डाल्टन असं त्यांचं मास कन्सिडर केलेलं आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं. मग समजा 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतील तर त्याचं 4 डाल्टन एवढं झालं मास. कुठलं? त्या ॲटमचं. म्हणजे 4 युनिट एवढं त्याचं, डाल्टन म्हणण्यापेक्षा आपण युनिट म्हणू आता, 4 युनिट एवढं त्याचं मास झालं. आणि ही जी प्रॉपर्टी आहे त्या ॲटमची ती स्पेसिफिक प्रॉपर्टी आहे. मासेस समजा 4 ॲटम्स असतील, 4 डाल्टनचे एका मॉलिक्युल मध्ये, त्यांचं 16 झालं मास. म्हणजे आता समजा एक्झाम्पल आपण वॉटर घेतलं, तर वॉटर मध्ये H2O असं फॉर्म्युला आहे ना. त्या H2O फॉर्म्युल्यामध्ये प्रत्येक हायड्रोजनचा मास आहे 1, आणि प्रत्येक ऑक्सिजन ॲटमचा मास आहे 16. मास हायड्रोजन किती आहे? 2, म्हणून 2 × 1 + 16 म्हणजे 18 झालं मास वॉटर मॉलिक्युलचं. त्याच्यातल्या हायड्रोजन ॲटमचा मास किती? 1, आणि ऑक्सिजनचं किती? 16. ही जी मासेस आहेत, हायड्रोजनचं 1, ऑक्सिजनचं 16, क्लोरीनचं 35.5, सोडियमचं 23, ही सगळी फिक्स मासेस आहेत, ती चेंज होत नाहीत. म्हणजे प्रत्येक मासचं आणि प्रत्येक मॉलिक्युलचं हे मास जे आहे, प्रत्येक ॲटम आणि मॉलिक्युलचं हे स्पेसिफिक आहे. However, while discussing the quantitative aspects of a chemical reaction, the number of reacting atoms or molecules is more significant than their masses. म्हणजे आपण जेव्हा हे करतो ना, त्याचा बॅलन्सिंग वगैरे करतो, तेव्हा आपण मास इतकं कन्सिडर करत नाही, आपण नंबर ऑफ ॲटम कन्सिडर करतो. आता बघ इथे Fe + S gives FeS. त्याच्यामध्ये काय, इकडे एक Fe एक सल्फर आहे, राईट साईडला पण एक Fe एक सल्फर आहे. म्हणजे प्रत्येकाचे 1 ॲटम लेफ्ट साईडला, आणि मॉलिक्युल मध्ये पण दोघांचा एक ॲटम, म्हणजे बॅलन्स झालं है ना. From the above chemical reaction, it is clear that 1 atom of iron reacts with 1 atom of sulfur to form 1 molecule of iron sulfide. It means that if we had taken equal number of atoms of iron and sulfur, both of them would have react completely. Thus, we may conclude that substance react in a simple ratio by numbers of atoms or molecules. जर समजा इथे आपण 2 Fe घेतले, तर 2 सल्फर बरोबर रिॲक्ट करून 2 FeS फॉर्म करतील. 10 Fe घेतले तर 10 सल्फर बरोबर रिॲक्ट करून 10 FeS फॉर्म करतील. म्हणजे Fe किती सल्फर बरोबर रिॲक्ट करून काय फॉर्म करणार हे फिक्स असतं. जसं हायड्रोजन 2 हायड्रोजन एका ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन वॉटर फॉर्म करणार, की 1 कार्बन 2 ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होऊन कार्बन डायऑक्साईड फॉर्म करणार, हे कसं ठरलेलं आहे ना. तसंच सगळ्या मॉलिक्युल्सचं ठरलेलं असतं की कोण किती बरोबर रिॲक्ट होऊन किती फॉर्म करणार. आता हे मगाशी मी तुला एक्झाम्पल दिलं ते की डझन
किंवा ग्रॉस म्हणजे 10 डझन किंवा स्कोर म्हणजे 20. ग्रॉस म्हणजे पूर्वी पेपर ग्रॉस मध्ये मोजायचे, म्हणजे 144 पेपर्सचा एक बंच म्हणजे 12 डझन म्हणजे 1 ग्रॉस. आता ग्रॉस हा शब्द वापरतच नाही. सो हे पर्टिक्युलर हे मेजर करायला अशी युनिट्स आहेत. तसं आपल्या केमिस्ट्रीमध्ये लार्ज नंबर आर कॉमनली रिप्रेझेंटेड बाय युनिट मोल, अँड जसं मगाशी सांगितलं तसं MOL त्याचा सिम्बॉल आहे. सो व्हॉट इज मोल? हे कम्पेअर कशाशी केलाय? A mole is the amount of a substance that contains as many elementary entities, atoms, molecules or particles as there are atoms in exactly 0.012 kg or 12 kg of carbon 12 isotope. आता आयसोटोप म्हणजे काय? तर आयसोटोप म्हणजे त्याच्यामध्ये आता सध्या एवढं लक्षात ठेव की कार्बन 12 जो आयसोटोप आहे तो एकदम स्टेबल आयसोटोप आहे आणि म्हणून त्याला स्टँडर्ड असं घेतलंय. कार्बन 12 आयसोटोपला कार्बन 12 का म्हटलं तर त्याचं ॲटॉमिक मास 12 आहे, त्याच्यामध्ये 6 प्रोटॉन आहेत आणि 6 न्यूट्रॉन्स आहेत, म्हणून त्याला कार्बन 12 आयसोटोप असं म्हटलंय. आणि त्या कार्बन 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप मध्ये जितके पार्टिकल्स असतील तितके पार्टिकल म्हणजे 1 मोल असं कन्सिडर केलंय. हे आता ही नुसती डेफिनेशन म्हणून डेफिनेशन लक्षात ठेवायला आहे. नंतर मी तिचं एकदम सिंपल एक्झाम्पल देऊन तुला सांगेन काय असतं ते. The term mole has been derived from the Latin word moles, which means a heap or a pile. It was first used by the famous chemist Wilhelm Oswald more than 100 years ago. Here you should remember that 1 mole always contains the same number of entities no matter what the substance is. म्हणजे आता आपण असं म्हणतो ना की डझन म्हणजे काय, तर आंबे असतील तर ते 12च, केळी असतील तरी 12च, संत्री असतील तरी 12च, पेरू असतील तरी ते 12च. 1 डझन म्हणजे काय, तर मग हे संत्री, पेरू, आंबे, चिकू हे सगळे वेगवेगळी फळं आहेत ना, पण तरी त्याचा 1 डझन म्हणजे काय, तर 12. तसंच कुठलंही केमिकल आपण घेतलं तरी त्याचा 1 मोल म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स. आणि नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे काय, अवोगॅड्रो कॉन्स्टंट. म्हणजे कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजे काय, कुठल्याही सबस्टन्सचा 1 मोल म्हणजे अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स, दॅट इज 6.022 into 10⁻23. हा एकदम इम्पॉर्टंट नंबर आहे, याला अंडरलाईन करून ठेव. अवोगॅड्रो नंबर म्हणजे जसं आपण 1 डझन म्हणजे प्रिंटआउट काढायचा ह्याचा, ह्याचा प्रिंटआउट काढायचा. So for all practical purposes this number is rounded off to 6.022 into 10⁻23. Actually number काय आहे तो 6.02245 into 10⁻23. मग हे पुढचे नंबर 045 घेतलेले नाहीयेत, फक्त 6.022 into 10⁻23 एवढाच नंबर घेतलेला आहे. पण हा नंबर आहे तो खूप इम्पॉर्टंट नंबर आहे. त्याला म्हणतात अवोगॅड्रो नंबर आणि तो दाखवतात कॅपिटल एन आणि त्याचा सबस्क्रिप्ट कॅपिटल ए, म्हणजे असा नंबर अवोगॅड्रो म्हणजे अवोगॅड्रो नंबर. सो 1 मोल इज इक्वल टू अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स. मग ती पार्टिकल्स मे बी ॲटम्स असतील, मे बी आयन्स असतील, मे बी इलेक्ट्रॉन्स असतील, मे बी मॉलिक्युल्स असतील, काही. आता समजा ऑक्सिजन, समजा कॉपर घेतलं, 1 मोल ऑफ कॉपर, तर 1 मोल ऑफ कॉपर म्हणजे त्या कॉपर त्याच्या मास मध्ये 6.022 to 10⁻23 पार्टिकल्स आहेत कॉपरची, ॲटम्स आहेत. म्हणजे समजा वॉटर घेतलं, 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे काय, तर ते जे काय 1 मोल त्याचा अमाऊंट आहे त्याच्यामध्ये 6.022 into 10⁻23 वॉटर मॉलिक्यूल आहे. म्हणजे जर तो सबस्टन्स मॉलिक्यूलच्या फॉर्म मध्ये असेल तर ॲग्रिगेशन और bunch of 6.022 into 10⁻23 molecules is 1 mole of that substance. मग तो सबस्टन्स आयन्सच्या फॉर्म मध्ये असेल तर these many molecules is equal to 1 mole of that substance. म्हणजे जे काय त्यात पार्टिकल असतील तर अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स इज 1 मोल. मग ती मॉलिक्यूल असू देत, ॲटम असू देत, आयन असू देत, इलेक्ट्रॉन असू देत, काही असू देत.
So that is called as 1 mole. आता त्याला अवोगॅड्रो कॉन्स्टंट म्हणतात, पुढे त्याला अवोगॅड्रो नंबर म्हणायचे. सो अवोगॅड्रो कॉन्स्टंट इज 6.022 into 10⁻23 पर मोल. म्हणजे 1 मोल मध्ये तेवढे असतात म्हणून त्याला आपण पर मोल असं म्हणतो. बरं, मी हे जरी आता सगळं वाचलं नाही ना, तुला ओरली सांगितलंय तरी वाचायचं त्याची प्रिंट आउट काढल्यावर. You know that 0.02 kg or 12 gram of carbon contains 1 mole of carbon atoms. मगाशी तुला मी सांगितलं तसं, कारण हा स्टँडर्ड घेतलाय म्हणून. 12 ग्रॅम ऑफ कार्बन म्हणजे अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजेच 1 मोल. A mole may be defined as the amount of a substance that contains 6.022. ही पण एक त्याची डेफिनेशन आहे. An amount of a substance contains 6.022 into 10⁻23 elementary entities like atoms, molecules or other particles. That is 1 mole. When we say 1 mole of carbon atom, we mean 6.022 into 10⁻23 atoms of carbon 12 whose mass is exactly 12 gram. आता कार्बन 12 म्हणजे काय? तो कार्बन 12 चा आयसोटोप. म्हणजे त्याचं मास पण 12 ग्रॅम असतं, कारण त्याचं मोलार मास ॲटॉमिक मास 12 आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये पार्टिकल किती असतात? तर अवोगॅड्रो नंबर ऑफ पार्टिकल्स, that is 6.022 into 10⁻23 particles. The molar mass is defined as, molar mass ची पण डेफिनेशन विचारली तर आपल्याला माहिती पाहिजे. सो मोलार मास इज डिफाइंड ॲज, ह्याचं सगळ्याचं मी मीनिंग तुला सांगते नंतर, आता फक्त डेफिनेशन बघूया. The molar mass is defined as the mass in grams. In grams वर्ड खूप महत्वाचा आहे. In grams of 1 mole of a substance. Similarly, a mole of any substance would contain 6.022 into 10⁻23 particles or elementary entities. म्हणजे atom, molecule, ion काही असेल. The nature of elementary entity, however, depend upon the nature of the substance. जसं तुला मगाशी म्हटलं, तर काही मध्ये पार्टिकल, काही मध्ये ॲटम असतील, काही मध्ये मोलेक्युल असतील, काही मध्ये आयन्स असतील, काही मध्ये इलेक्ट्रॉन्स असतील. आता तुला मगाशी एक्झाम्पल दिलं ते एलिमेंट्स लाईक सोडियम, पोटॅशियम, कॉपर विच एक्झिस्ट इन ॲटॉमिक फॉर्म, त्यांची एलिमेंटरी एंटिटी ॲटम, म्हणजे त्यांच्यामध्ये सगळे ॲटम असतील. म्हणजे 1 मोल ऑफ कॉपर इज अवोगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स इन कॉपर. Elements like oxygen, nitrogen, hydrogen which exist in molecule form, O2, N2, H2 असं लिहितो ना आपण त्याला. मग 1 mole of oxygen is what? 6.022 into 10⁻23 molecules of oxygen. आता हे दोन्ही एलिमेंटच आहेत, पण हे एलिमेंट एक्झिस्ट करतात ॲटमच्या फॉर्म मध्ये, हे एलिमेंट एक्झिस्ट करतात मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये. Molecular compounds like ammonia, water, ammonium, methane, they exist in the form of molecule. मग समजा 1 mole of ammonia म्हणजे काय? तर 6.022 into 10⁻23 molecules of ammonia. जसं मग तुला वॉटरचं सांगितलं, 6.022 into 10⁻23 molecules of water is 1 mole of water. म्हणजे कुठलीही क्वांटिटी असू दे, bunch of 6.022 into 10⁻23 particles together is 1 mole. आता आयन्सच्या फॉर्म मध्ये असतील तर Na plus ion 6.022 into 10⁻23 Na plus ions is 1 mole of Na plus ion. आता आयनिक कंपाऊंड आहेत, म्हणजे ज्यांच्यामध्ये आयनिक बॉन्ड असतो, लाईक NaCl, सोडियम नायट्रेट, पोटॅशियम सल्फेट, त्यांच्यासाठी फॉर्म्युला युनिट असा शब्द असतो. म्हणजे 6.022 into 10⁻23 फॉर्म्युला युनिट इज 1 mole of NaCl. So what is formula unit? हे पण विचारू शकतात. Formula unit of a compound contains as many ions or different types as given by its chemical formula. आता म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे फॉर्म्युला मास किंवा फॉर्म्युला युनिट असं त्याला म्हणतात. एरवी आपण मोलार मास म्हणतो सबस्टन्सचं, पण जेव्हा आयनिक कंपाऊंड असतात तेव्हा त्याला फॉर्म्युला मास किंवा फॉर्म्युला युनिट म्हणतात. ओके. आता वॉटर. Water is in the form of molecule. Water contains 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. Right? Ammonia, 1 atom of nitrogen, 3 atoms of hydrogen. NaCl,
1 iron Na plus ion 1 Cl minus ion. NaNO3 1 Na plus ion 1 nitrate ion. Potassium sulfate 1 potassium ion 1 sulfate ion. Barium phosphate barium ion 3 आणि potassium phosphate ions 2. म्हणजे झाले ह्याचा फॉर्म्युला कशाचा आयनिक कंपाऊंडचा फॉर्म्युला. आणि हे सगळे आयनिक नाहीयेत, हे खालचे NaCl पासून आयनिक आहेत. हे दोन मॉलिक्युलर्स आहेत. Okay. Now let us take the example of different types of substances and correlate their amounts and the number of elementary entities in them. The 1 mole of carbon is in the form of atoms. So 6.022 into 10 raised to 23 carbon atoms is 1 mole of carbon, because carbon is present in oxygen in the form of molecules. So 1 mole of oxygen is 6.022 into 10 raised to 23 oxygen molecules. आता हे जे दोन्ही वरचे आहेत ना ते एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स म्हणजे काय, तर कुठल्याही दुसऱ्या ह्याच्याशी कंबाईन झालेले नाहीयेत. सगळे कार्बनचे तर कार्बनचे ॲटम, ऑक्सिजनचे तर ऑक्सिजनचे ॲटम. आता मला एक सांग की 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज 6.022 into 10 raised to 23 ऑक्सिजन मॉलिक्युल्स. मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू हाऊ मेनी ॲटम्स ऑफ ऑक्सिजन? तरी नाही तर कळेल, तुला जमेल. एका ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये किती ॲटम आहेत? 6.022. नाही, एका ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये. एका ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये आपण ऑक्सिजन लिहितो कसा? लिहिताना O2 म्हणजे किती आहेत एका ऑक्सिजन मॉलिक्युल मध्ये ॲटम? 2. मग 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल मध्ये किती असतील? एका मॉलिक्युल मध्ये 2, बरोबर? मग 6.022 into 10 raised to 23 मध्ये किती ॲटम्स असतील? 23. नाही, ह्याच्या ट्वाइस. एकामध्ये 2 आहेत ना. आपण मॉलिक्युलच्या फॉर्म मध्ये काय लिहिलंय, बिकॉज ऑक्सिजन एक्झिस्ट इन द फॉर्म ऑफ मॉलिक्युल. म्हणून 1 मोल ऑफ ऑक्सिजन गॅस इज 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. पण जर इन द फॉर्म ऑफ ॲटम्स लिहायचं झालं तर ह्याच्या ट्वाइस, म्हणजे 12.044 into 10 raised to 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन होतील, बरोबर? So 10 raised to 23 ला असं वापरायचंच नाही, म्हणजे 10 raised to 23 तसंच ठेवायचं. हा, तसंच ठेवा, फक्त ह्याला मल्टिप्लाय करायचं. आता 1 मोल ऑफ वॉटर इज 6.022 into 10 raised to 23 वॉटर मॉलिक्युल्स, बिकॉज वॉटर एक्झिस्ट एज मॉलिक्युल्स. मग आता ह्याच्यामध्ये सांग मला हायड्रोजनचे किती ॲटम्स असतील? हायड्रोजनचे 1 असणार. हा, का? नाही, हायड्रोजनचे पण हायड्रोजनचं मायनस एका मोल मध्ये 6.022 into 10 raised to 23 वॉटर मॉलिक्युल्स आहेत. मग ह्याच 1 मोल मध्ये हायड्रोजनचे किती ॲटम्स असतील? फॉर्म्युला काय वॉटरचा? H2O. एका वॉटर मॉलिक्युल मध्ये किती हायड्रोजन ॲटम आहेत? मग 6.022 into 23. 6.022 into 2 into 10 raised to 23. कारण वॉटरचे हायड्रोजन 2 आहेत ना H2O मध्ये, म्हणजे 12.044 into 10 raised to 23 हायड्रोजन ॲटम असतील. आणि ऑक्सिजन ॲटम किती असतील? ऑक्सिजन ॲटम 2. का?
2 कुठनं आले? हम्म. एका वॉटर मॉलिक्यूल O2 हा O2 ना O2 नाही, वॉटर मधलं विचारते मी, नाही वॉटर मध्ये. H2 6.022 6.022 × 1023 ऑक्सिजन ॲटम्स असणार, कारण एका मॉलिक्यूल मध्ये एकच ऑक्सिजन ॲटम आहे ना. एवढे जर मॉलिक्यूल आहेत तर प्रत्येक मॉलिक्यूल मध्ये एकच ऑक्सिजन आहे, म्हणजे जेवढे मॉलिक्यूल तेवढेच ऑक्सिजन ॲटम असणार, आणि जेवढे मॉलिक्यूल त्याचे ट्वाइस हायड्रोजन ॲटम असणार, कारण H2 आहे. बरोबर, जसं मगाशी इथे केलं होतं तसं. आता 1 मोल ऑफ NaCl is 6.022 × 1023 फॉर्म्युला युनिट्स ऑफ NaCl. म्हणजेच एवढे Na प्लस आयन एवढेच Cl मायनस आयन. तर एक Na+ ने एक Cl- मिळून NaCl बनतोय ना. फक्त त्याला आपण म्हणतो फॉर्म्युला युनिट, कारण का तर हा आयोनिक कंपाऊंड आहे. आता 1 मोल ऑफ Ba2+ आयन्स म्हणजे 6.022 × 1023 Ba2+ आयन, म्हणजे कलेक्शन ऑफ 6.022 × 1023 ऑफ एनीथिंग इज 1 मोल. मग दॅट मे बी इन द फॉर्म ऑफ ॲटम्स, मे बी आयन्स, मे बी मोलिक्युल्स, मे बी इलेक्ट्रॉन्स, काही. येत्या लक्षात? ओके. नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो कॉन्स्टंट. म्हणजे आता समजा 1 मोल ऑफ ऑक्सिजन मधले तुला 1 मोल ऑफ ऑक्सिजन म्हणजे आपण बघितलं 6.022 × 1023 मोलिक्युल्स, एवढी पार्टिकल्स झाली, कारण ऑक्सिजन मोलिक्युल्स आहेत. मग 0.5 मोल ऑक्सिजन असेल तर 0.5 इंटू अवोगॅड्रो नंबर, म्हणजे 0.5 इंटू 6.022 × 1023 म्हणजे हाफ, म्हणून ह्याचे हाफ केलं. आता 0.1 असेल तर 0.1 इंटू अवोगॅड्रो नंबर, म्हणून ते 6.022 × 1022 झालं. तर 0.1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 ने डिवाइड केलं, 10 ने डिवाइड केलं म्हणून तिथला एक इंडेक्स कमी झाला. हे मी तुला करून दाखवते. मी आता लिहिते ते सगळं लिहून घ्या तू.
व्हाईट बोर्ड सुरूच होत नाहीये, दुसरंच काढते काहीतरी. आता लिहून घे. 1 mole of any substance is equal to Avogadro number of particles, that is equal to 6.022 into 10 raised to 23 particles. Example, 1 mole of हे लिहिलं एवढं तू? हे ना नेट जर स्लो असेल तर हे चालत नाही पटपट, त्यापेक्षा मी हे काढते. आता example, 1 mole of carbon is equal to 6.022 into 10 raised to 23 carbon atoms. 1 mole of oxygen gas is equal to 6.022 into 10 raised to 23 oxygen molecules. त्याच्याच खाली is equal to 2 into 6.022 into 10 raised to 23 oxygen atoms, because one molecule is equal to 2 atoms of oxygen, है ना? 1 molecule of O2 is equal to 2 atoms of oxygen. म्हणजे 1 mole of oxygen is equal to एवढा नंबर, there twice number of atoms, कारण प्रत्येक molecule मध्ये 2 atoms. आता लिह 1 mole of water is equal to 6.022 into 10 raised to 23 water molecules is equal to 2 into 6.022 into 10 raised to 23 hydrogen atoms. आता इथे is equal to लिहू नकोस, 1 mole contains असं लिह, 1 mole of H2O contains एवढे hydrogen atoms and 6.022 into 10 raised to 23 oxygen atoms. कारण फॉर्म्युला काय वॉटरचा H2O म्हणून. इतकं लिहून झालं की सांग.
आता मला सांग, a sample of nitrogen gas consists of 4.22 into 10 raised to 23 molecules of nitrogen. How many moles of nitrogen are there? आता हा एक फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज, हा फॉर्म्युला अंडरलाईन कर आणि हा वहीत पण लिहून घे तुझ्या. नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो कॉन्स्टंट. एक मिनिट. नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज म्हणजे पार्टिकल्स. ओके. हा फॉर्म्युला लिही आणि मग आपण एक एक हे सॉल्व्ह करूया. ते खालचे पण लिहू ना सगळे? नको, फक्त एवढं नको, तेवढंच लिहि फक्त सध्या. लिहिला फॉर्म्युला लिहिला? हा. आता अ सॅम्पल ऑफ नायट्रोजन गॅस consist of 4.22 into 10 raised to 23 molecules of nitrogen. How many moles of nitrogen are there? Gas are there. हे मी तुला सोडवून दाखवते. आणि मग उरलेली तू करायचीस. ओके. पहिलं काय, अ सॅम्पल ऑफ नायट्रोजन हा फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर. अवोगॅड्रो नंबर तो ठरलेला आहे 6.022 इंटू 10 raised to 23. तो काही चेंज होणार नाही. बरोबर. मग आता इथे काय दिलंय, अ सॅम्पल ऑफ नायट्रोजन कन्सिस्ट ऑफ 4.22 इंटू 10 raised to 23 मोलिक्युल्स ऑफ नायट्रोजन. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स दिलेत 4.22 इंटू 10 raised to 23 is equal to number of moles. Number of moles is given by small n. So small n into Avogadro number. Avogadro number काय 6.022 into 10 raised to 23. आपल्याला n काढायचं असेल तर हा Avogadro नंबरला लेफ्ट साइडला डिवाइड करायला न्यायला लागेल. n ला एकटा ठेवायचा. 4.22 into 10 raised to 23 divided by 6.022 into 10 raised to 23. 10 raised to 23 10 raised to 23 कॅन्सल होणार, सेम नंबर आहे त्यामुळे. म्हणजे काय येणार 4.22 अपॉन 6.022. हे ह्याचं जे आन्सर येईल दॅट विल बी नंबर ऑफ मोल्स. तेच विचारलं ना, नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन. हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ नायट्रोजन आर देयर इन द गॅस. आता हे तू करून घे बघू, आता लिहून घे तुझ्याकडे. पहिला नंबर टाक आणि लिहून घे. सो मग 2 2 2 2 नाही, एक मिनिट चुकलं. हे एवढं लिहून घे, मग नंतर पुढे मी तुला सांगेन कसं हे करायचं ते. हा ते झालंय. आता खालचं, इन अ मेटालिक पीस ऑफ मॅग्नेशियम 8.46 into 10 raised to 23 atoms are present. Calculate the amount of magnesium in moles. हे कसं काढशील? ते ना सिम्प्लिफाय करायची गरज नाहीये. नाही आहे, पण सध्या फक्त एवढंच ठेवू. मग हे जे आहे ना सिम्प्लिफाय करायला, तर 4.22 आणि 6.022 असं आहे. ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे करणं. त्याला पुढे लॉग टेबल लागतं, ते मी नंतर तुला शिकवीन लॉग टेबल. आता फक्त तुला फॉर्म्युला कळला की वाचेल. आता पुढचं सांग कसं करशील. 24 आहे. इन अ मेटल काय 24 आहे? 10 raised to 24 आहे. हा 8.46 into 10 raised to 24. असू दे. हा मग ते काय आहे? सो म्हणजे 8.46 into 10 raised to 24 काय आहे? प्रश्न वाच नीट आधी. प्रश्न ते नंबर ऑफ एलिमेंटरी एंटिटीज. हा बरोबर आहे. हा मग फॉर्म्युल्यात घाल बघू आता. which is equal to n into 6.022 into 10 raised to 23. हा इज इक्वल टू, एक मिनिट, 8.46 into 10 raised to 23 आहे ना हे सेकंड वाला. 8.46 into 10 raised to 23 is equal to number of moles into 24 लिहिलंय. हा 24. हा
6.022 into 10⁻23 बरोबर आहे. तर आपला नंबर ऑफ मोल्सच काढायचे आहेत ना. मग परत 6.022 ला लेफ्टला आणायचं. सो 8.46 into 10⁻24 upon 6.022 into 10⁻23 is equal to n. आता हे कसं करायचं तुला सांगते. ह्याच्यामध्ये 8.46 अपॉन 6.022 ला तसंच ठेव इंटू 10⁻24 वरती आणि खालचे 10⁻24 जेव्हा तू वरती नेशील ना तेव्हा ते -23 होतील. ह्याला आपण सेपरेट केलं 10⁻24 अपॉन 10⁻23. 10⁻23 ला जेव्हा वरती नेशील तेव्हा बेस सेम असेल तर इंडेक्स सबट्रॅक्ट होतात जेव्हा डिव्हिजन मध्ये असतात तेव्हा, है ना. 10⁻24 अपॉन 10⁻23 म्हणजे 10⁻24 - 23 that will be equal to n. मग 24 - 23 is 1 म्हणजे 10 बरोबर आहे. म्हणजे 8.46 into 10 upon 6.022 is equal to number of moles. हे ज्याचं काय येईल ते त्याचा आन्सर येईल. करेक्ट. आता थर्ड वाला वाच. Calculate the number of Cl2 molecules on Cl atoms in 0.25 molecule of Cl2 gas. मग आता हे तुला मी देते करून. ते असं होणार का जसं आपण पहिले केलं 1 mole of C is equal to 6.022 into 10⁻23 तसं वाला आहे. हो बरोबर. Calculate the number of Cl2 molecules and Cl atoms in 0.25 moles of Cl2. है ना. आता आपल्याला फॉर्म्युला काय होता की नंबर ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर असा होता ना. नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे एलिमेंटरी एंटिटीज इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स इंटू अवोगॅड्रो नंबर. नंबर ऑफ मोल्स म्हणजे स्मॉल एन, अवोगॅड्रो नंबर म्हणजे Na. आता इथे दिले किती आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स कॅल्क्युलेट करायचे ना. नंबर ऑफ मोलेक्युल्स एन किती आहे 0.25 मोल इंटू अवोगॅड्रो नंबर म्हणजे 6.022 इंटू 10⁻23. आता 0.25 म्हणजे 25 अपॉन 100 बरोबर. मग 25 अपॉन 100 म्हणजे 25 1 जा 25 4 जा म्हणजे 4 ने डिवाइड करायचं. 6.022 अपॉन 4 इंटू 10⁻23. मग त्याला आपण 4 ने इझिली डिवाइड करू शकतो. 4 1 जा आणि 2 उरले 4 5 जा मग 4 0 जा मग परत 4 5 जा इंटू 10⁻23 म्हणजे आले 1 डिवाइड केलं 4 ने ना. 4 ने हा इंटू 10⁻23 एवढे झाले मोलेक्युल्स बरोबर आहे. कारण क्लोरीन कंटेन्स मोलेक्युल्स. मग आता मला सांग की याच्यामध्ये ऍटम्स किती असतील क्लोरीनचे. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स नंबर ऑफ मोलेक्युल्स काढले ना आपण 1.505 इंटू 10⁻23 मोलेक्युल्स ऑफ क्लोरीन बरोबर आहे. याच्यात ऍटम्स किती असतील क्लोरीनचे. तर त्यांना 2 into हे करावं लागणार का. 2 नी का करावं लागणार.
सीचं हे सीचे ऍटम्स क्लोरीन Cl चे ऍटम्स हा, 2 आहेत ना, Cl2 आहे ना. हा हा Therefore, हा. 2 into 1.505 into 10⁻23 atoms of chlorine. Because 1 chlorine plus 1 chlorine makes Cl2. बरोबर आहे. म्हणून twice the number of atoms present in one molecule. So ते किती येणार म्हणजे 2 5 जा 10 म्हणजे 3.010 into 10⁻23. 1.505 आहे ना. मॅम मग ओझॉनचं असलं तर O3चं असलं तर O3 असेल तर 3. हो असं मग कसं त्यांनी असे हे काढायला लावले तर मोठ्या नंबर्सचे, म्हणजे आता असं आपण SO4 घेतलं तर प्रत्येकाचं जेवढं असेल तेवढं. 4 असेल तर 4 ने मल्टिप्लाय करायचं. Na2SO4 मध्ये 2 Na 1 सल्फेट 4 ऑक्सिजन असं. आपण बघू एक्झाम्पल म्हणजे तुला येईल लक्षात. आता जसं नंबर ऑफ मोल्स हे नंबर ऑफ पार्टिकलशी रिलेटेड आहे, तसं नंबर ऑफ मोल्स हे त्याच्या मासशी पण रिलेटेड आहे. मास. सो मोलार मास इज इक्वल टू मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. याला पण अंडरलाईन कर, खूप इम्पॉर्टंट आहे. आणि दॅट इज इक्वल टू मास ऑफ 6.022 into 10⁻23 एलिमेंटरी एंटिटीज म्हणजे एलिमेंटरी पार्टिकल्स जी काय आहेत ती ऍटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स. आता तुला मी अजून फॉर्म्युला लिहून देते. तो फॉर्म्युला पुस्तकात छान तुमच्या जसं हे दिलंय व्यवस्थित. अच्छा, पुढे आहे मास, मोलार मास आणि ओके रिलेशन दिलंय. ठीक आहे. ओके. आता आपण बघूया ॲटॉमिक मास युनिट, ज्याला AMU असं आपण म्हणतो. की मगाचपासून मी डाल्टन म्हणत होते ना, युनिफाईड मास. ते म्हणजे काय? बाय इंटरनॅशनल अग्रीमेंट अ युनिट ऑफ अ मास टू स्पेसिफाय द ॲटॉमिक और मोलिक्युलर मासेस हॅज बीन डिफाइंड. दिस इज कॉल्ड एज ॲटॉमिक मास युनिट and its symbol is AMU. AMU is abbreviation of atomic mass unit. The mass of one carbon-12 atom is taken as exactly 12 AMU. आता काहीतरी स्टँडर्ड घ्यायला पाहिजे ना, कारण नाहीतर आपण रेफरन्स म्हणून काय घेणार. म्हणून कार्बन-12 चा आयसोटोप जो आहे तो स्टेबल आयसोटोप आहे, म्हणून त्याला आपण स्टँडर्ड असं घेतलं. आणि 12 ग्रॅम ऑफ कार्बन-12 आयसोटोप इज इक्वल टू मास ऑफ दॅट वन ॲटम ऑफ अ कार्बन असं कन्सिडर केलंय. मग त्याला स्टँडर्ड घेतलंय आणि त्याला बाकीच्या सगळ्यांची मासेस कम्पेअर केले. Thus, carbon-12 atom serves as the standard. The atomic mass unit is defined as mass exactly equal to the 1/12 of mass of one carbon atom. म्हणजे समजा आता हायड्रोजनचा मास घेतला आपण, तर हायड्रोजनचा मास
हे ह्या जो कार्बन 12 जो ॲटम आहे त्याच्या 1/12 जेवढं मास असेल तेवढं त्या 1 हायड्रोजनचं मास किंवा ऑक्सिजनचं मास या कार्बनच्या 1/12 ह्या एका कार्बन ॲटमच्या 1/12 जेवढं असेल तेवढं त्या ऑक्सिजनचं मास. म्हणजे ह्याला आपण ॲटॉमिक मास युनिट काढण्यासाठी स्टँडर्ड काय घेतलाय तर कार्बन 12 चा ॲटम. सो 1 AMU इज इक्वल टू मास ऑफ 1 कार्बन 12 ॲटम अपॉन 12. म्हणजे थोडक्यात ते 1 AMU असं लक्षात ठेवायचं. हे फक्त बाय डेफिनेशन म्हणून लक्षात ठेवायचं. So atomic mass unit is also called a unified mass atomic mass unit whose symbol is U. Another name of atomic mass unit is Dalton whose symbol is Da. The latter is mainly used in biological sciences. म्हणजे डाल्टन आपण त्याला युनिफाईड मास U म्हणतो किंवा atomic mass unit पण म्हणतात त्याला. पण हल्ली जनरली त्याला U म्हणजे युनिफाईड मास असं म्हणतात. आता रिलेटिव्ह atomic and molecular masses. You are aware that atomic mass scale is relative scale with carbon 12 atom. कारण कार्बन 12 ला आपण स्टँडर्ड घेतलाय म्हणून. ऑल्सो रिटन ॲज कार्बन 12 म्हणजे असा वरती लिहितात 12. कारण का तर ते त्याचा मास आहे म्हणून. मास नंबरने मी वरती लिहिला जातो, atomic नंबरने मी खाली लिहिला जातो सबस्क्रिप्ट. Chosen as the standard, its mass is taken as exactly 12. Relative masses of atoms and molecules are the number of times each atom or molecule is heavier than 1/12 of mass of carbon 12 atom. म्हणजे एका कार्बनच्या मासचं ॲटमचं मास 12 आहे तर त्याच्या 1/12 च्या किती टाइम्स आहे एखादा ॲटम तेवढं त्याचं मास. आता आपण म्हणतो ऑक्सिजनचं मास हे 16 डाल्टन आहे किंवा 16 AMU आहे. म्हणजे काय की कार्बन जो कार्बन 12 चा ॲटम आहे त्याचं मास जर 12 आहे तर त्याला 12 ने डिवाइड करायचं आणि त्याच्या 16 टाइम्स ऑक्सिजन आहे म्हणून ऑक्सिजनचं मास आपण म्हणतो ॲटॉमिक मास 16 डाल्टन आहे. नंतर म्हणतो सोडियमचं 23 आहे म्हणजे सोडियम हा त्याच्या 23 टाइम्स आहे म्हणून सोडियमचं मास हे 23 आहे. हे सगळं फक्त टेक्निकल गोष्टी आहेत, हे नाही लक्षात ठेवल्यास तरी सुद्धा चालतील. ऑक्सिजनचा मास 16 आहे म्हणून ते 16 डाल्टन असं लक्षात ठेवायचं आपण. हे त्यांनी सगळे टेक्निकल हे करून दिलंय, तेवढं काय करायची गरज नाही आपल्याला. हायड्रोजनचं 1 डाल्टन, ऑक्सिजनचं 16 डाल्टन म्हणून वॉटरचं किती झालं तर वॉटरचं 16 म्हणजे 18. मग अशी तुला मी दाखवलं ना करून तेच. आता हे बाकी इतक्या टेक्निकल गोष्टी तू नाही परीक्षेत विचारणार नाहीत कसं केलं ते. आता फक्त मोलेक्युलर मास म्हणजे मोलार मास, एका ॲटॉमिक मास वरनं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं ते बघूया. एकदम सोपं आहे. कॅल्क्युलेट द मोलेक्युलर मास ऑफ अमोनिया NH3. फॉर्म्युला माहिती असला की काढू शकतो आपण. नायट्रोजनचं मास आहे 14 आणि हायड्रोजनचा आहे 1. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन प्लस 3 इंटू ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, कारण का 3 हायड्रोजन आहे. ॲटॉमिक मास ऑफ नायट्रोजन इज 14. हायड्रोजनचं 3 इंटू 1 म्हणजे 3 म्हणजे 17 झालं ॲटॉमिक मास अमोनियाचं 1 AMU. आता सोडियम क्लोराईडचं काढायचं. सोडियमचा फॉर्म्युला मास येईल आता, कारण का तो आयनिक सबस्टन्स आहे म्हणून. सोडियमचा आहे 23, क्लोरीनचा आहे 35.5. दोघांची ऍडिशन केली की 58.5 आलं त्याचं. याला म्हणतात मोलार मास. मोलार मास म्हणजे हे झालं त्याचं एका मॉलिक्युलचं मास किंवा फॉर्म्युलाचं मास. मोलार मास म्हणजे काय, मगाशीच केलं कार्बनला केलं तशीच त्याची डेफिनेशन आहे मोलार मास ऑफ एन एलिमेंट. ती डेफिनेशन नाही लक्षात ठेवलीस तरी चालेल, पण हे मात्र लक्षात ठेवायचं की मोलार मास ऑफ एन एलिमेंट इज इक्वल टू मास ऑफ 6.022 into 10⁻23 एलिमेंटरी एंटी. नंतर तुला मी अर्थ समजावून सांगणार. तसा हा कन्सेप्ट समजायला थोडासा कठीण आहे, पण नंतर तुला मी सगळं समजावून सांगते. फक्त हे कसं काढलं कळलं. ॲटॉमिक मास वरनं जेवढे ॲटम्स असतील त्यांनी मल्टिप्लाय करायचं, जेवढे ॲटम्स असतील त्यांना ऍड करायचं
की झालं त्याचं मोलार मास. आता इथे ॲटॉमिक मास वेगवेगळ्या सबस्टन्स दिलाय ॲटम्सचा. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम, आयर्न. पाठ करायची गरज नाही, देतात आपल्याला परीक्षेमध्ये. फक्त हे बेसिक काही काही लक्षात राहिले पाहिजे. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सोडियम, क्लोरीन. बाकी नाही लक्षात राहिले तरी चालतात. बर, आता हे पोटॅशियम सल्फेट, बेरियम फॉस्फेट यांचं मोलार मास कसं कॅल्क्युलेट करायचं? मोलार मास कसं कॅल्क्युलेट करणार? त्याच्या फॉर्म्युल्यावरनं करायचं. K2SO4 मध्ये